आमचा अजिंठा शहरामध्ये धूळमुक्त शहर, पाणी स्वच्छ पाणी, फिल्टर पाणी, भयमुक्त शहर, अशा अनेक शासनाच्या योजना आम्ही राबवून शहराला चांगलं शहर बनवण्याचं काम करणार आहेत. हे विजन घेऊन आणि एक पर्याय म्हणून असं आहे की पहिले जे उमेदवार निवडून नगराध्यक्ष पदाकरता गेलेले असे 3 उमेदवार आहेत. ते तिन्ही उमेदवाराचा कार्यकाळ आम्ही सर्वांनी बघितलेला आहे. आम्ही निवडून दिलेला आहे त्यांना आणि त्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे आणि जनता त्यांच्या कार्यकाळाला अगोदर भोगलेली आहे आणि त्याच्यानंतर जनता पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उजमा मायनीनू शेख आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक या सर्वांना एक पर्याय म्हणून विजय देईन असा आम्ही जनतेवर विश्वास आहे. तिघाही नगराध्यक्षांनी मासुळी धरण बाजूला आहे, गोदावरी बाजूला आहे आणि पाऊस पण चांगल्या पद्धतीचा होतो आणि हे होत असताना या तिन्ही नगराध्यक्षाला, या तिन्ही कॅन्डिडेटला, या तिन्ही उमेदवाराला ते दररोज पाणी देता आलं नाही, स्वच्छ पाणी देता आलं नाही आणि फिल्टर पण पाणी देता आलं नाही. असंच ते आता बी तसंच बोलणार आहेत. मात्र मी तुम्हाला स्वच्छ पाणी, दररोज पाणी, फिल्टर पाणी देतो असं मी वचन देतो आणि येणाऱ्या उद्याच्या 29 तारखेला मराठवाड्याचे भूमिपुत्र अमित भैया देशमुख यांची सभा आयोजित केलेली आहे दिलकत चौक या ठिकाणी. तिथे सर्वांनी 10:30 वाजता उपस्थिती दाखवून आशीर्वाद द्यावे. धन्यवाद. नमस्कार. गंगाखेड नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाच्या आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उजमा मायनीनू शेख यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. अतिशय समर्थपणानं काँग्रेस पक्ष या निवडणुकीला सामोरं जातोय. गंगाखेड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी गटाचे तिन्ही गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ हे तिन्ही सत्ताधारी गट या ठिकाणी लढत आहेत आणि 3 सत्ताधारी गटांबरोबर काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष म्हणून अतिशय आक्रमक आणि धडकपणाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. या शहरातील सर्व सुजाण नागरिकांना भयमुक्त गंगाखेड शहर आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्या अनुषंगाने विकासाचा आणि गंगाखेड शहरातील नागरिकांच्या सुखसोयी सुविधा देणारा, मूलभूत सोयी पुरवणारा 20 कलमी कार्यक्रम हा फक्त आणि फक्त